नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑल इन वन कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा पाठ क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल याचा स्वाध्याय बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिला प्रश्न आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 4। तर उत्तर आहे परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ पर्याय क्रमांक 1 डॉक्टर विजय भटकर हे होते। तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न। प्रश्न दुसरा, जीवन शिक्षण हे मासिक या डॅश संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। तर याचे उत्तर आहे जीवन शिक्षण हे मासिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, IIT ही शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे IIT ही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर हा झाला तुमचा पहिला प्रश्न। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 1 भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा। तर तुम्हाला व्यक्ती दिलेली आहे आणि कार्य त्यांचा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे। बघा तुम्हाला उत्तर दिसत असेल, व्यक्ती आणि त्यांचे कार्य ठळक अक्षरात दिलेले आहे। त्यानंतर दुसरा आहे, त्यातील नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा। तर तुम्हाला बघा नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगची जे चार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे। NCERT त्याचा शॉर्ट फॉर्म आहे। स्थापना झालेली 1 सप्टेंबर 1961। त्यानंतर त्याची भूमिका काय आहे? तर भूमिका आहे शालेय अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांची निर्मिती। त्यानंतर उद्देश, जबाबदाऱ्या, उपक्रम दिलेले आहेत। उद्देश बघा, केंद्र सरकारला शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणांसंदर्भात शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते। जबाबदाऱ्या काय काय आहे? शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना। अजून उपक्रम काय काय आहे? शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्यापन तंत्रांचा विकास, राष्ट्रीय स्तरांवर प्रज्ञाशोध परीक्षा। तर हा झाला तुमचा चार्ट। NCERTच्या जबाबदाऱ्या वगैरे आपण बघितल्या। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सहकाराने स्पष्ट करा। तर पहिला प्रश्न आहे, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला। तर या विधानाचं आपल्याला सहकाराने स्पष्ट करायचं आहे। त्याचे कारण आपण बघू शकतात। तर आपण पॉइंट वाईज कारण तुम्ही लिहायचे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, NCERT ची स्थापना करण्यात आली। तर हे सुद्धा तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट वाईज उत्तर लिहायचे आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला। तर याचे उत्तर तुम्हाला दिसत असेल 3 पॉइंट्स आहे। 3 पॉइंट्सनुसार तुम्हाला उत्तर लिहायची आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, टिपा लिहा। तर पहिली आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यावर तुम्हाला टिपा लिहायची आहे। 5 पॉइंट्स मध्ये आन्सर लिहायचे तुम्हाला। त्यानंतर दुसरी टिप आहे, कोठारी आयोग। तर कोठारी आयोगाची सुद्धा टिप तुम्हाला दिसत असेल। आपण पॉइंट वाईज उत्तरे लिहिलेली आहेत। तिसरी टीप आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर। तर याचे 2 पॉइंट आपण लिहिलेले आहेत भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची। त्यानंतर आहे बालभारतीवर सुद्धा आपण 4 पॉइंट्स लिहिलेले आहेत। तर हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 4। टिपा लिहा। त्यात 4 टिपा होत्या त्या लिहिल्या आपण। नंतर 5वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, खडू-फळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता? तर खडू-फळा हे जे ऑपरेशन झाले त्या योजनेत कोणकोणते उपक्रम होते ते तुम्हाला सविस्तर लिहायचे। तर तुम्ही बघू शकता, पहिला उपक्रम होता प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती। त्यानंतर दुसरा पॉइंट होता विद्यार्थी गळती रोखणे। त्यानंतर तिसरा पॉइंट होता मुलींचे शिक्षण। चौथा पॉइंट आहे दिव्यांगांसाठी शिक्षण। 5वा पॉइंट आहे प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन। 6वा पर्याय आहे पर्यायी शिक्षण। त्यानंतर 7वा पॉइंट आहे समाज जागृती। त्यानंतर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला उपक्रम लिहायचे आहेत।
दुसरा प्रश्न आहे, शेतीच्या विकासात कृषी विद्यालय महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात? तर अशा प्रकारे आपण पाठ 5वा हा स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. होप तुम्हाला आवडला असेल. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.